आमदार हेमंत पाटील यांची शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या गटनेतेपदी शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची निवड केली आहे। यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्याचा बहुमान आणखी उंचावला। शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, कॅबिनेट दर्जा तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार आणि विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत असलेले आमदार हेमंत पाटील यांच्या बहुमानात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार हेमंत पाटील यांना नुकताच झालेला नांदेड जिल्ह्यातील 3 आमदार आणि हिंगोली जिल्ह्यातील 1 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती। ती जबाबदारी आमदार हेमंत पाटील यांनी अगदी चोखपणे पार पाडली। मुख्यमंत्री महोदयांचा शब्द शिरसंवाद मानून आमदार हेमंत पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला मिळवून दिलेले यश आमदार हेमंत पाटील यांचे पक्षातील वजन वाढवणारे आहे। माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या सांगण्यावरून आमदार हेमंत पाटील यांनी अवघ्या मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीला घेऊन मोठी कामगिरी पार पाडली। एवढेच नाही तर ज्या 4 जागा आमदार हेमंत पाटील यांच्या सांगण्यावरून दिल्या होत्या त्या 4 जागा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आमदार हेमंत पाटील यांच्यावर दिली होती। त्या 4 जागांमध्ये नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिण आनंद पोंढरकर, हदगाव बाबूराव कदम, कळमनुरी संतोष बांगर यांचा समावेश होता। या 4ही जागांवर हेमंत पाटील यांच्या जबरदस्त नियोजनामुळे यश मिळाले अशी चर्चा मुंबईमध्ये शिंदे गटात सुरू आहे। त्यामुळेच आमदार हेमंत पाटील यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड केली आहे। यापूर्वी आमदार हेमंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद बहाल केलं। तसेच हळद संशोधन केंद्रास 800 कोटीचा भरीव निधी मंजूर करून त्यांना विधान परिषद सदस्यपदी राज्यपाल कोटातून वर्णी सुद्धा लावली आहे। आणि आता गटनेतेपदी निवड केल्यामुळे नांदेड हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं व आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं।